बोलतात वर्म होल्स. तर वर्म होल्समध्ये असं सांगितलेलं असतं की स्पेस आणि टाइम मधले कुठलेही दोन डॉट कनेक्टेड असतात. मित्रांनो, सपोज तुमच्याकडे टाइम मशीन असती जी की तुम्हाला पास्टमध्ये घेऊन जाऊ शकली असती किंवा भविष्यात अगदी 500 वर्ष सुद्धा, तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही पास्टमध्ये जाऊन शिवाजी महाराजांची भेट घेतली असती, त्यांचं राज्य बघून त्यांना मानाचा मुजरा केला असता, की भविष्यात जाऊन रोबोट्सचं राज्य बघितलं असतं, ज्याच्यात रोबोट येऊन तुम्हाला म्हणतो की मनुष्य तू आता ऑब्सोलेट झालेला आहेस. No. किती इंटरेस्टिंग आहे हे कन्सेप्ट. पण टाइम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का, की ही फक्त एक सायफाय मूवीज मधली कन्सेप्ट आहे? चला, आज याच गोष्टीचा वेध आपण या व्हिडिओतून घेऊया, विथ सायन्स, थिअरी आणि थोडीशी इमॅजिनेशन. भाई ने बोला करने का तो करने का. मित्रांनो, टाइम ट्रॅव्हल म्हटलं की काही आयकॉनिक मूवीज डोळ्यासमोर येतात, जसे बॅक टू द फ्युचर, मार्वेलची अव्हेंजर्स द एंड गेम, टेनेट, माझी पर्सनल फेवरेट इंटरस्टेलर. या सर्व मूवीजमध्ये एकच कन्सेप्ट सांगितलेला आहे, पास्टमध्ये जाणं किंवा फ्युचरमध्ये जाणं आणि टाइमलाईन्स चेंज करणं. पण तुम्हाला वाटतं तसं टाइम ट्रॅव्हल ही आजची कन्सेप्ट नाही आहे. तर ह्याचा फर्स्ट रेफरन्स आपल्याला सापडतो 1895च्या H.G. वेल्स यांच्या नॉवेल द टाइम मशीन यापासून. आणि तेव्हापासून ह्युमन इमॅजिनेशनने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ठीक आहे, फिक्शन पुरे, पण सायन्स काय म्हणतं? तर टाइम ट्रॅव्हलचा मेन कन्सेप्ट आहे आइन्स्टाईनची वर्ल्ड फेमस थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे टाइम डायलेशन. याच्यामुळेच टाइम ट्रॅव्हल करणं शक्य होतं. तर टाइम ट्रॅव्हल जर तुम्हाला करायचं असेल तर तिथे दोन मेथड्स आहेत. एक आहे स्पीडची, दुसरी आहे ग्रॅव्हिटीची. स्पीडमध्ये जर तुम्ही स्पीड ऑफ लाईट, जी आपण युनिवर्समध्ये सर्वात फास्ट गोष्ट समजतो, त्या स्पीडच्या 99% क्लोज गेलात तर तुमच्यासाठी टाइम स्लो होतो. सिमिलरली ग्रॅव्हिटीच्या कन्सेप्टमध्ये जर तुम्ही हाय ग्रॅव्हिटीवाल्या गोष्टीच्या जवळ गेलात, जसं की ब्लॅक होल, ज्याची ग्रॅव्हिटी सर्वात जास्त आहे या युनिवर्समध्ये, तर तुमच्यासाठी टाइम स्लो होतो. आता तुम्ही म्हणाल टाइम स्लो होतो, मग काय याचं काय, कुठे टाइम ट्रॅव्हल? तर इथेच गंमत आहे मित्रांनो. सपोज तिथे दोन भाऊ आहेत, चंगू आणि मंगू. चंगू खूप स्मार्ट असतो. तो या दोन मेथडपैकी एका मेथड करून बघतो. तो जातो एका रॉकेटवर जो जातो स्पीड ऑफ लाईटच्या वेगाने आणि जातो ब्लॅक होलच्या जवळ, आणि मंगू मात्र घरी बसलेला असतो, मस्त आराम करत असतो. जेव्हा चंगू खूप मजा करतो, त्या ब्लॅक होलच्या अराउंड फिरत राहतो आणि 5-10 मिनिटानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो, तेव्हा तो काय बघतो तुम्ही सांगू शकाल? मंगू तिथे नसतोच. मंगू त्याला मिळतो हॉस्पिटलमध्ये, आणि मंगूचं वय आता झालेलं असतं 50 वर्षा पलीकडे. तर हे कसं काय झालं? हेच मी सांगत होतो की टाइम डायलेशन. तर चंगूसाठी टाइम हा खूप स्लो झालेला तिथे, बट मंगूसाठी टाइम हा नॉर्मली फ्लो होत होता. तर अशा प्रकारे टाइम ट्रॅव्हल इन फ्युचर पॉसिबल आहे. बट पास्टमध्ये जाता येईल का? तर सायंटिस्टना अजून तरी एक सुद्धा अशी मेथड मिळालेली नाही आहे की त्यांनी ते पास्टमध्ये जाऊ शकतात. एक कन्सेप्ट आहे ज्याला बोलतात वर्म होल्स. तर वर्म होल्समध्ये असं सांगितलेलं असतं की स्पेस आणि टाइम मधले कुठलेही दोन डॉट कनेक्टेड असतात. आता तुम्हाला याच्या डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही आहे, कारण ही फक्त एक ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे आणि याच्याबद्दल काहीही प्रूव्हन नाही आहे. मैं तो कुछ और ही समझ रहा था. मित्रांनो, टाइम ट्रॅव्हल बद्दल अजून एक खूप इंटरेस्टिंग पॅराडॉक्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. याला बोलतात ग्रँडफादर पॅराडॉक्स. या कन्सेप्टमध्ये सपोज तुमच्याकडे अशी टाइम मशीन असेल ज्याने तुम्ही पास्टमध्ये जाऊ शकलात आणि तुम्ही तुमच्या आजोबांना मिळालात, जे की त्यांच्या तरुणाईत आहेत,
आणि काही करून तुम्ही त्यांचं लग्नच होऊन दिलं नाही, तर मग असा क्वेश्चन पडतो की जर त्यांचं लग्नच झालं नाही किंवा त्यांना मुलंच होत नाहीयेत, तर तुमचा जन्म कसं काय झाला? यालाच बोलतात ग्रँडफादर पॅराडॉक्स. त्यामुळेच सायंटिस्ट आता शुअर आहेत की पास्टमध्ये जाणं शक्य नाही, कारण हे असे पॅराडॉक्स त्यामुळे निर्माण होऊ शकतात. पण मित्रांनो, तुम्ही स्वतः इमॅजिन करा की पास्टमध्ये जाणं जर शक्य असतं, तर आत्तापर्यंत कोणी ना कोणी फ्युचरमधलं आपल्याला भेटलंच असतं. सेम एक्सपेरिमेंट स्टीफन हॉकिन्स या महान शास्त्रज्ञाने सुद्धा केलं होतं. त्यांनी फ्युचर लोकांसाठी पार्टी अरेंज केली होती आजच्या जमान्यात, बट त्या पार्टीला कोणी आलंच नाही. याच्यावरूनच हे प्रूव्ह होतं की पास्टमध्ये जाणं तरी शक्य नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर टाइम ट्रॅव्हल करायची मशीन मिळाली असती तर तुम्ही काय केलं असतं? पर्सनली मी पास्टमध्ये गेलो असतो आणि माझ्या आजोबांना मिळालो असतो, ज्यांना मी कधीच भेटलो नाही. आणि जर फ्युचरमध्ये जाण्याची संधी आली तर मी ए आयने जी टेक ओव्हर केलेलं असेल पूर्ण जगाला, किंवा ए आय या जगाला कसं मॅनेज करतोय ते मला बघायला फार आवडलं असतं. पण एकदा विचार करा, जर तुम्हाला भविष्यात जायचं असेल तर आजचा दिवस पूर्णपणे जगणं फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आजचा दिवस चांगल्या प्रकारे स्पेंड करणं खूपच गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती आपली छोटीशी ट्रिप टाइम ट्रॅव्हल या कन्सेप्टवर. कमेंट डाऊन जरूर करा की तुम्हाला टाइम मशीनने कुठे जायला आवडेल. क्युरिओसिटी जागी ठेवा आणि कुतूहल कोश पाहत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि लवकरच मिळूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका भन्नाट टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.